मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार। आज पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये, जो की आज आपण चाललोय नाणेमाचीला। मी 2 वर्षापूर्वी व्हिडिओ बनवायचो आणि ते व्हिडिओ माझे असायचे हिंदीमध्ये, आणि आज मी माझे व्हिडिओ जे बनवतोय ते माझ्या मातृभाषेमध्ये आहेत, जे की आहे मराठी। तर आज आम्ही चाललोय नाणेमाची एक्सप्लोर करायला, जो की आमच्या कोकणातील खूप सुंदरसा असा धबधबा आहे, जो की तुम्ही बघून खूप खुश व्हाल। तर मला आता खूप लेट सुद्धा झालेला आहे आणि माझे मित्र माझे वाट बघत आहेत, आणि त्यासाठी आता मला लवकरच माझ्या घरातून निघावं लागेल आणि तिथून आम्हाला निघावं लागेल नाणेमाचीला जाण्यासाठी। तर चला मित्रांनो, आपण निघूयात। माझी व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याचा आनंद घ्या। तर चला आपण आता निघूयात इथून। तर मी आता चाललोय नाणेमाची एक्सप्लोर करायला आणि माझे मित्र वाट बघत आहेत, आणि आता खूप वेळ झाला त्याला। चला ब्लॉग बनवतोय। तर हे माझे मित्र आता वाट बघतायत माझी मागासपासून। आता आपण चाललो आहोत नाणेमाचीकडे। मित्रांच्या खूप शिव्या खाऊन झाल्यानंतर शेवटी हा आमचा प्रवास चालू झाला। तर मित्रांना भेटल्यानंतर सर्वात आधी मी नाश्ता करून घेतलं, आणि नाश्ता करून घेतल्यानंतर आम्ही काळीज गावातून आता पुढे चाललो आहोत दहिवडकडे। दहिवडमधून आम्हाला एक रस्ता फुटतो, त्या रस्त्याच्या इथून आम्हाला जायचं असतं वाकी गावाकडे। आणि वाकी गावामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तर आपल्याला तिथे एंट्री करावी लागते। एंट्री करण्यासाठी तिथे पर पर्सन 50 रुपये फी आहे। एंट्री केल्यानंतर तिथून जवळजवळ 15 मिनिटं लागतात नाणेमाची या गावामध्ये जाण्यासाठी। तर मग मित्रांनो, आपण आता आलो आहोत दहिवड या गावामध्ये। आता हा जो रोड जात आहे तो जातो वाकीकडे, आणि वाकी गावातून आपल्याला जायचं आहे नाणेमाचीकडे। इथे आल्यानंतर आपल्याला 2 रस्ते दिसतील। एक रस्ता जातो शेवते गावाकडे, आणि सरळ जो रोड जातोय तो जातो वाकीकडे। तर आपण आता इथून जाणार आहोत सरळ वाकी गावाकडे। इथून आता आम्हाला उजवीकडे जायचं आहे। तर तुम्ही बघू शकताच नाणेमाचीला खूप गर्दी आहे। तर मग मित्रांनो, आपण आता पोचलो आहोत वाकी या गावामध्ये, आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता इथे आपल्याला एंट्री करून घ्यावी लागेल। तर एक मित्र आपला गेला आहे एंट्री करण्यासाठी, तो आला की आपण इथून निघूयात। तिथे एंट्री केल्यानंतर इथून सरळ एक वरती रोड जातो, मला दाखवतो। ह्या रोडने आपल्याला वरती जायचं आहे। मित्रांनो, या रोडने येताना थोडंसं सावकाश या, कारण की हा रोड खूप खराब आहे आणि खूप चढसुद्धा आहे। तर ह्या रोडला आल्यानंतर आपल्याला खूप चांगले दृश्यसुद्धा बघायला भेटतील, जसं की हा बारकासा झरा आहे। तर मित्रांनो, आपण इथे थांबूयात आणि थोडेसे फोटो काढू, आणि मग आपण पुढील रस्ता कंटिन्यू करूयात। मित्रांनो, हा आहे नाणेमाची गाव, आणि इथून आपल्याला आता ट्रॅकिंग चालू करायची आहे। तर चला आपण आता नाणेमाचीकडे चाललोय। सर्वात पहिले मी तुम्हाला माझ्या मित्रांची ओळख करून द्यायला पाहिजे होती, ते आता मी तुम्हाला करून देतो। हा आहे संकेश, हा मंदार आहे पुढं चालतोय तो आहे कर, हा नितीन, आणि तो आदित्य, आणि तो आमचा बुवा। हा भजन करण्यात एक्सपर्ट आहे, कधी बघितलं तर नाही, असं बोलतात। तर मग मित्रांनो, आपली ट्रॅकिंग आता चालू झालेली आहे, आणि तुम्ही बघू शकता की इथे गर्दी किती आहे। नाणेमाची हा भारतामध्ये खूप प्रसिद्ध झाला आहे, त्यामुळे भारतातून आमच्या कोकणामध्ये नाणेमाची हा धबधबा ह्याचा आनंद घ्यायला खूप लोक लांबून येतात। तर मग मित्रांनो, येताना तुम्ही सावकाश या, कारण की पावसामुळे खूप चिखल झालेला असतं, तर त्यामुळे पाय सरकून पडण्याची खूप भीती असते।
तर मित्रांनो, आपण आता नाणेमाचीच्या खूपच जवळ पोहोचलोय. अरे लवकर लवकर या. तर मित्रांनो, आपण नाणेमाचीला पोहोचलोय आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे. तर बघू शकता तुम्ही आमच्या मित्रांची खुशी किती झालेली आहे इथं पोहोचून आम्ही. तर चला आपण आता धबधब्यात जाऊया. तर मग मित्रांनो, आपण आता आलो आहोत नाणेमाची ह्या धबधब्याच्या एकदम जवळ. तर मित्रही सध्या खूप खुश झाले आहेत आणि आता आम्हाला पाण्यात जायचं आहे आणि खूप एन्जॉय करायचं आहे. तर मग मित्रांनो, चला निघूयात. त्याआधी मी तुम्हाला एक येथील निसर्गातील छोटासा एक जीव दाखवतो. हा आहे ग्रास स्नेक. हा पॉयझनस नसतो, त्यामुळे जर तुम्हाला इथे आल्यावरती हा स्नेक दिसला तर त्याला मारू नका. मित्रांनो, तर नक्की तुम्ही आमचा ब्लॉग बघत असाल आणि हा निसर्ग तुम्ही पाहू शकता. थांब थांब असताना मित्रांनो, इथं आल्यानंतर कृपया तुमचे चपला आहे ना ते खूप सांभाळून ठेवा. कारण की काय आहे, आमच्या इथे आत्ताच एक काय म्हणता येईल त्याला, दुर्घटना घडलेली आहे. लेटेस्ट न्यूज पण आहे ती आमच्यासाठी. आमच्या एका मित्राची आहे ना चप्पल चोरीला गेले. तो म्हणजे बुवा. त्यासोबत नेहमी काही ना काहीतरी वाईट होत असतं. बघावं तेव्हा त्याचा ॲक्सिडेंट होतो, कंपनीमध्ये त्याच्या चपली चोरी जातात आणि इथेही आल्यानंतर त्याची चप्पल चोरीला गेले. तो बघा आता बिना चपलीचा चालतोय एवढ्या रानामधून काटेकोट्यातून. हे बघा. तर मग आपण या मित्राची खूप गंमत सुद्धा घेतली आणि आता आपली वेळ झाली आहे घरी जाण्याची. तर आपला ब्लॉग आता इथेच संपवतो. कृपया जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.